नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आधीच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे मी आजच्या भागात 7 दिवसांसाठी 7 शुभ चिन्हांच्या रांगोळ्या घेऊन आलेली आणि त्यांचं महत्त्व पण सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि रांगोळ्या पण नक्की ट्राय करून बघा. तर आपलं पहिलं चिन्ह आहे लक्ष्मीची पावले. तर घरात लक्ष्मी स्थिर राहावी, सुखसमृद्धी नांदावी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी आपण हे लक्ष्मीचे पावलं काढतो. आणि जसं की आपण घरामध्ये एंट्री करतो त्याचप्रमाणे लक्ष्मीचे पावलांचे म्हणजे काढायची रांगोळीचे, म्हणजे ती लक्ष्मी आपल्या घरात येते असा त्याचा अर्थ होतो. उंबरठ्यावर म्हणजे काढले जातात किंवा देवघरातमध्ये पण तसेच काढायचे. आणि अत्यंत महत्त्वाचं चिन्ह आहे आपलं हे लक्ष्मीच्या पावलांचं. प्रत्येक रांगोळीत आपण काढलं जातं. आणि यात दुसरं चिन्ह आहे सूर्य. तर सूर्य हा भारतीय संस्कृतीत सूर्य हा ऊर्जा आणि जीवन आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. आणि सूर्य हे एक शक्तिशाली संरक्षक चिन्ह मानलं जातं. तर प्रकाशाचं प्रतीक आहे सूर्य म्हणजे. तर सूर्याची ही रांगोळी विशेषतः रथसप्तमी किंवा इतर सूर्यसंबंधित ज्या पूजा असतात ना किंवा सणांमध्ये काढली जाते. बघू शकता कशा पद्धतीने हे चिन्ह काढलंय आपण सूर्याचं. तुम्ही पण प्रत्येक दिवशी एक एक चिन्ह काढू शकता. देवघरात काढायचं हे. तर भरपूर रांगोळ्या झाल्या आहे तुमच्या म्हणजे तुम्हाला काढण्यासाठी 7 दिवसांसाठी. त्यात आपण ही एक सिरीज आणली शुभचिन्हांची. अजून खूप आहेत, तर आपण जसे जसे जमतील तसे तसे बघणार आहोत त्या रांगोळ्या. झाली रांगोळी सूर्याची. पुढची रांगोळी आपली शंख. शंख तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की जेव्हा आपण पूजा वगैरे करतो तर शंखनाद करून पूजेची सुरुवात केली जाते. तर शंख हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे घरात धनधान्याची समृद्धी होते आणि वाईट शक्तींचा पण प्रभाव कमी होतो शंखामुळे. बऱ्याचशा कार्यक्रमांच्या जेव्हा म्हणजे कार्यक्रमासाठी रांगोळ्या जेव्हा काढल्या जातात तेव्हा शंखाची रांगोळी आवर्जून काढली जाते. आणि बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये पण शंख असतो, त्याची पण पूजा करतात बरेच लोक. तुम्हाला जर आजचा भाग आवडला असेल मैत्रिणींनो, म्हणजे अजून बाकी रांगोळ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे यापुढे पण. तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त आपली व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपली संस्कृती अशीच पुढे गेली पाहिजे आणि रांगोळ्या पण सगळेजण शिकले पाहिजेत. आपलं पुढचं चिन्ह आहे श्री. श्री म्हणजे संपत्ती आणि समृद्धी आणि देवी लक्ष्मीचे एक नाव आहे श्री म्हणजे. शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक आहे आणि आदरपूर्वक संबोधन म्हणून वापरला जातो, जसे की श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्रीराम समर्थ. आणि आपण याच्यामध्ये म्हणजे नावापुढे पण बघा श्री, आणि ज्याचं नाव असेल ते फॉर एक्झाम्पल श्री पाटील सर, श्री असं लावलं जातं, म्हणजे ते आदरपूर्वक संबोधन म्हणून वापरलं जातं. तसंच आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचं आहे श्री हे चिन्ह. श्री लक्ष्मी माता प्रसन्न असं म्हणजे आपण प्रत्येक देवाच्या नावाच्या आधी श्री हा शब्द वापरतो. त्याच्या बाजूला अशी छोटीशी डिझाईन काढली मी दोन्ही साईडने.
तुम्ही 2 लाल आणि पिवळ्या कलरची रेषा पण काढू शकता. पुढचं आपलं शुभचिन्ह आहे चांदणी, स्टार. चांदणी एक तेजस्वी दिसणारा खगोलीय पदार्थ आहे. म्हणजे ही एक आकाशगंगेतील तारा आहे. जो ऊर्जा, प्रकाश आणि जीवनसृष्टीसाठी आवश्यक असलेले घटक निर्माण करतात. तर चांदणी पण आपल्या भारतीय संस्कृतीतलं अतिशय महत्त्वाचं चिन्ह आहे. पण भरपूर रांगोळ्यांमध्ये पण बघितलं असेल बघा, चांदणीची रांगोळी काढली जाते. तो पण एक प्रकाशाशीच संबंधित घटक आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मैत्रिणींनो हा. तर तुम्ही नक्की ह्या रांगोळ्या ट्राय करत जा. जसे तुमचे म्हणजे वारांनुसार. आपलं पुढचं चिन्ह आहे, अत्यंत महत्त्वाचं चिन्ह आहे ओमकार. हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचे चिन्ह आहे. हे सर्वोच्च म्हणजे देवत्व आणि संपूर्ण विश्वाचे प्रतीक मानले जाते. याचे महत्त्व शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा 3ही स्तरांवर आहे. म्हणजे नाही का, आपण जेव्हा ओम म्हणतो तेव्हा एकाग्रता वाढते, ताणतणाव कमी होतो, मन आपलं मन पण बघा किती शांत होतं असं ओम नाही का. तुम्ही समजा शांततेत बसले आणि ओम म्हटले तर एकदम तुम्हाला प्रसन्न पण वाटतं आणि शांत पण वाटतं मनाला नाही का. आपलं डोकं एकदम शांत होऊन जातं. तर अत्यंत महत्त्वाचा आहे ओंकार हा. भगवान महादेवांशी संबंधित आहे. म्हणजे ओंकाराचा जेव्हा आपण जप करतो तेव्हा एकाग्रता वगैरे वाढण्यास आपल्याला मदत होते. आणि आपल्या आजच्या भागातील आपलं शेवटचं चिन्ह आहे स्वस्तिक. स्वस्तिक तर सर्वात महत्त्वाचं आहे, कारण की आपण जेव्हा आपण एखाद्या कार्याची सुरुवात करतो तेव्हा स्वस्तिक काढलं जातं. म्हणजे लग्न वगैरे समारंभ असो किंवा आपली वास्तुशांती असो, कुठली पूजाही असो, आपण समजा कलश हे करतोय, बसवतोय, कलश ठेवतोय देवासमोर, त्याच्यावर पण स्वस्तिक काढलं जातं. लग्नाच्या वेळेस अंतरपाट धरतात तेव्हा स्वस्तिक काढलं जातं. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शुभ प्रतीक आणि शांती, समृद्धी आणि मंगल यांचं प्रतीक आहे स्वस्तिक म्हणजे. स्वस्तिकच्या 4 ज्या भुजा असतात, 4 बाजू, त्या 4 दिशा, 4 वेद, 4 आश्रम आणि 4 पुरुषार्थ दर्शवितात. तर अत्यंत महत्त्वाचं आहे हे चिन्ह पण. आपण नेहमी रांगोळीमध्ये पण स्वस्तिक काढलं जातं. म्हणजे हिंदू धर्माच्या शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी स्वस्तिक काढलं जातं, कारण की ते कार्य यशस्वी होण्यास मदत करते असे मानले जाते. तर आपल्या आजच्या भागातले सर्व शुभचिन्हे काढून झालेले मैत्रिणींनो. भेटूया अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.